डोक्यात पडलेला पहिला प्रश्न असतो तुझ्या जन्मापासून तुझ्या शिक्षणापर्यंतचा. बाप दिवस रात्र तुझ्या कर्मासाठी तुझ्या कष्टासाठी जळत असतो आणि तो बाप तुझ्या स्वप्नासाठी जळत असताना एक तारीख येते ती तुझ्या लग्नाची. बापानं सावकाराकडून कुठं पैसे काढले माहीत नसते, बापानं कोणतं ढेलं इकलंय माहीत नसते, बापानं कोणतं एकर इकलंय माहीत नसते. त्याच्यातून तो पैसा आलेला असतो. गावामध्ये कोणीतरी लग्न केले असते, त्याच्यापेक्षा काहीतरी महापुरीचं लग्न मला वेगळं करायचंय, अशा अनेक समस्या त्या बापाच्या डोक्यात असतात. आणि एक दिवस तो येतो, तो दिवस असतो त्या लग्नाचा. बँड लावलेला असतो, स्वयंपाकी लावलेले असतात, त्याच्यानंतर मंडप लावलेला असतो, गावातल्या प्रत्येक लोकांना जेवायला बोललेले असते, नातेवाईकांना मुळवाट्या दिलेल्या असतात. हा सर्व कार्यक्रम तुझा बाप तिहा क्षणी तू जिवंत असताना करतो आणि मग तू आज शेवटचा क्षण येतो. बहारो फुल बरसावं मंगलाष्टिका होतात, सर्व काय होतात आणि आता तू या विदाईचा कार्यक्रम येतो. हे उदाहरण जर तुमच्या जीवनात स्वतःमध्ये बदल घडू शकलं तर कोणती पोरगी पळून जाणार नाही, कोणती पोरगी आयऱ्या गायऱ्या नथू खैऱ्या भिकार चोटाला आपल्या सौंदर्याची भीक घालणार नाही. म्हणून फक्त सांगायलो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बोलण्यानं परिवर्तन होत नाहीये. आजकाल समाजात वक्ते कमी आणि वक्ते वाढलेत, ते बी मेन प्रॉब्लेम आहे.